जी वाईट कर्मकांड करणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर सर्व काही चांगलंच होत राहते आणि चांगले कर्म करतात, चांगले वागतात, त्यांच्या समेत वाईट घडते. असं का? तेही सर्वांच्याच बाबतीत घडतं असं नाही बरं का. पण बऱ्याच वेळा घडतं, आपण आजूबाजूला ते पाहत असतो. तर त्याच्या पाठीमागं काय बरं कारण असावं? आपण इतकं चांगले कर्म करतो, नित्य पूजापाठ करतो, दानधर्म करतो, संकट असलेल्या व्यक्तींना आपण मदत करतो आणि बरंचसंच काही पुण्यकर्म करत असतो. पण एवढं करून देखील आपल्याला अनंत संकटाचा सामना करावा लागतो आणि हेच आपण आज थोडंसं जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी संजय किल्लेदार. आपल्या आजूबाजूला अशी आपण अनंत उदाहरण पाहतो आणि यालाच आपण संचित असं म्हणतो. माणसाला आयुष्य मर्यादित आहे, परंतु आत्म्याला आयुष्य मर्यादा अजिबात नाही. तो सदैव अमर आहे. ज्या पद्धतीने एखादं जीर्ण झालेलं वस्त्र टाकून द्यावं, त्याच पद्धतीने जीर्ण झालेलं शरीर सुद्धा आत्मा बदलत राहतो. आज एखाद्याच्या जीवनामध्ये चांगली गोष्ट घडत असेल अथवा वाईट गोष्ट घडत असेल, तर ती जी गोष्ट घडत आहे तो त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्माचा परिपाकच आहे. कारण त्याने यापूर्वी केलेल्या वाईट कर्म असो किंवा चांगली कर्म असो, त्याचंच शिक्षा किंवा त्याचंच चांगलं कर्म त्याला आज भेटत आहे. यालाच आपण प्रारब्ध म्हणतो किंवा पूर्वजन्मीचं संचित असं म्हणतो. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार आपल्याला या जीवनामध्ये चांगल्या अथवा वाईट गोष्टी घडताना दिसतात. तर मित्र, हे पूर्णपणे ठरलेलं असतं बरं का. हा एक ब्रह्मांडाचा नियम आहे. आपण फक्त या पृथ्वी तलावर कठपुतली बाहुलीप्रमाणे नाचत असतो. प्रारब्ध ज्या पद्धतीने आपल्याला नाचवेल त्या पद्धतीने आपण नाचत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याचा जन्म भिकाऱ्याच्याच म्हणजे गरिबाच्या घरी झाला तर त्याच्या नशिबी जन्मापासूनच दुःख हाल वाट्याला येतो. तसेच एखाद्याचा जन्म उद्योगपतीच्या घरात झाला किंवा चांगल्या सधन कुटुंबात झाला तर तो लहानपणापासून तो लाखो रुपयाच्या किमतीच्या कारमधूनच फिरणार. हे निर्विवाद सत्य आहे. पुढे कर्माने तो काहीतरी बनेल ही गोष्ट वेगळी. जर पूर्वजन्मीच्या संचितानुसार तुमचे चांगले दिवस जर संपलेले असतील तर तुमचा वाईट काळ सुरू होतो आणि तुमचे वाईट दिवस जर संपलेले असतील तर तुमचा चांगला काळ सुरू होतो. कदाचित तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येईल आणि तुमचं आयुष्य सुंदर करून जाईल किंवा तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येईल आणि तुमचे आयुष्य बर्बाद करून जाईल. ह्या सर्व प्रारब्धानुसार ठरलेल्या गोष्टी असतात. अशा वेळी आपण त्याला काहीच करू शकत नाही. याचा अर्थ आपण चांगले कर्म करायचे नाही का? चांगलेच कर्म करायचे. चांगल्याच कर्मांमुळेचं फळ चांगलंच मिळत असते. ते आज मिळेल, उद्या मिळेल किंवा कधीही मिळेल. पण चांगल्या कर्मामुळे येणाऱ्या संकटाला पचवायची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते, हे बाकी नक्की. आपल्या सर्वांनाच भगवान श्रीकृष्णाचं महाभारतातील उदाहरण माहीत आहे. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने आपल्या मामाला म्हणजे कंसाला मारले आणि त्यानंतर बरोबर 14 वर्षानंतर तो आपल्या मातापित्यांना कंसाच्या बंदीखान्यात सोडवण्यासाठी गेले असता मोठ्या उत्सुकतेने आणि नारायणच्या सुरात माता देवकीने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला, हे बाळ, तू तर परमेश्वर आहेस ना, मग आज आम्हाला सोडवण्यासाठी आणि कंसाला मारण्यासाठी तू 14 वर्षाचा काळ का घालवलास? त्यावेळी भगवान श्रीकृष्ण देवकी मातेला सुंदर उत्तर देतात, माते, मला क्षमा कर, कारण पूर्वजन्मी तू मला 14 वर्ष वनवासाला पाठवलं होतंस. त्यावेळी माता देवकी उत्सुकतेने म्हणते, ते कसं शक्य आहे? पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माते, तुला माहीत नाही, पण तू मागल्या जन्मी कैकेयी होतीस आणि तुझे पती राजा दशरथ होते आणि तुम्ही मला 14 वर्ष वनवासात पाठवलं होतं. त्यानंतर माता देवकी उत्सुकतेने म्हणते, अरे मग कौशल्या कोण होती? तर भगवान श्रीकृष्ण सुंदर उत्तर देतात, माता कौशल्या यशोदेच्या रूपात आहे. ती पूर्वजन्मी 14 वर्ष पुत्र प्रेमापासून वंचित राहिली, त्याची परतफेड म्हणून या जन्मामध्ये तिला 14 वर्षाचे पुत्रप्रेम मिळाले. त्यामुळे मी 14 वर्ष कंसाचा वध केला नाही. तर मित्रांनो, यातून आपल्याला एवढं मोठं शिकायला मिळतं की प्रत्यक्ष परमेश्वराला देखील कर्म सुटलेलं नाही. मग आपण तर माणूस आहोत. चांगलं वाईट जे कर्म करू ते आपल्याला नक्कीच भोगायला येतं. आपण आपल्या सुखदुःखाची तुलना इतरांशी करत राहतो. हेच आपल्या दुःखाचं मुख्य कारण आहे. ज्याला त्याला पूर्वजन्मीच्या प्रारब्धाने मिळत असते. त्यामुळे आपल्याला मिळालेलं दुःख किंवा सुख हे पूर्वसंचितानुसार मिळालेलं आहे, हे स्वीकारावेच लागणार आहे. असं म्हणतात की प्रारब्ध भोग टळत नाही, तर तो परमेश्वराच्या नामस्मरणाने सौम्य होतो. तर चांगलं कर्म करत राहूया. दुःख वाटायला आलं तर ते पूर्वजन्मीचं मानूया, सुख वाटायला आलं तर परमेश्वराचा प्रसाद मानूया
आणि येणारा प्रत्येक क्षण आपण आनंदाने व्यतीत करूया. हेच आनंदी जीवन जगण्याचं सूत्र. धन्यवाद.